नमस्कार, आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बघा टोमॅटोची चटणी, म्हणजे टोमॅटोची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी इथं मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. 3 मोठे असे छोटे कट करून घ्यायचे आहे बघा. पिकलेल्या टोमॅटोची भाजी आहे ही. तर इथं मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे. सोबतच मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. तर आता इथं सगळ्यात पहिल्यांदा मी कढई ठेवलेली आहे बघा गॅसवरती. कढई आपली गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तर यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. तर मी इथं मोहरी घातलेली आहे बघा. जिरे. त्यानंतर यामध्ये मी हा जो कांदा कट केलेला आहे तो कांदा घालणार आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे बघा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या कच्च्या टोमॅटोची भाजी दाखवली होती. आता पिकलेल्या टोमॅटोची भाजी दाखवते बघा. ही पण भाजी खूप छान लागते खायला. तर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडीशी हिंग घालायची. तर इथं कांदा आपला भाजलेला आहे बघा चांगला. जास्त पण भाजायचं नाही कांदा. जर कांदा जास्त भाजला तर त्याला ग्रेव्ही सुटत नाही भाजीला. आता यामध्ये आपल्याला हळदपूड घालायची 1 छोटा चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर यामध्ये मी घरगुती लाल तिखट घालणार आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे ते बघून आपण हे लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण हे जे कट करून घेतलेला टोमॅटो आहे तो त्यामध्ये घालायचा आहे बघा. खूप छान लागते, टेस्टी लागते बघा टोमॅटोची भाजी ही पण. त्याला टोमॅटोची चटणी पण म्हणतात. मिक्स करून घ्यायचं असं. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. टोमॅटो आंबट असेल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. त्यानंतर थोडीशी साखर. साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर साखर स्किप करू शकता बघा. यानंतर मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे बघा. असं जाडसर शेंगदाण्याचं कूट करायचं आहे आणि थोडंसं घालायचं आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिक्स करून झालेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. 5 ते 10 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. पाणी घालायचं नाही, कारण की टोमॅटो पिकलेला आहे. आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर टोमॅटोला पाणी हे सुटत असतं.
आपोआप त्या भाजीला पाणी सुटते, त्यासाठी पाणी घालायचं नाही. झाकण ठेवून एक 10 मिनिट शिजवून घ्यायचे. या पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट मीडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे बघा. 10 मिनिट झालेले आहेत. आपण भाजी बघूया आपली तयार झाली का. तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा. बघू शकताय तुम्ही, ग्रेव्हीदार अशी मस्त टोमॅटोची भाजी म्हणजे टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आपली. एकदम टेस्टी झालेली आहे, खूप छान स्मेल येते बघा. आता यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे, बारीक कट केलेली. या पद्धतीनं करून बघा, भाजी खूप छान लागते. मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आता. तर तयार आहे बघा आपली टोमॅटोची चटणी. मस्त अशी गरम गरम चपाती बरोबर गरम गरम टोमॅटोची चटणी करून बघा. टोमॅटोची ही भाजी तर खूप छान लागते आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.